Ora
तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाळफे हेची आभा करणकार बीघवड विणाम नाही भीड भार तुका भळे जाणलोर हेची आभा करणे काम बीघवड विणाम विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आभा करणे काम बीघवड विणाम कीर्तन रूपी सेवेकरिता अर्थातच निरूपणाकरिता प्राप्त असणारा वारकरी संप्रदायाच्या कलश स्थळावरती विराजित असणारे श्री संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा महाराष्ट्राचा वैभव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्माचा उपदेश करणारा अभंग आहे, ज्याचं चिंतन तुम्हा मला यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश न्यायानं पाहिजे. परंतु कोणतंही कार्य प्रारंभ करण्यापूर्वी अगोदर मंगल केलं पाहिजे, कारण मंगलानं प्रारंभ केलेल्या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही. आणि समजा चुकून एखादं विघ्न आलंच तर ते निवारून नेण्याची शक्ती सामर्थ्य प्राबल्य आपण केलेल्या त्या मंगलात असतं. म्हणून तुम्हा सकल वारकरी संप्रदायाचा राहत दैवत वैकुंठाचा भूनायक असणारा भगवान श्री पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याला प्रथमता मंगल. पांडुरंगा करू प्रथम
या वारकरी संतांची अजिनी पंढरी सरिखाचे अपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सुरा जोडी आला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात तो हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विठ्ठल करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवाविना सोलापूर या सिद्धेश्वराच्या पवित्र पदस्पर्शानं पुण्याईनं पवित्र झालेली ही सोलापूर नगरी आणि या संकुलातील अशोक चौक आणि या परिसरामध्ये श्री कुलस्वामिनी सामाजिक संस्था संचलित शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजागर सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी होत आहे। याचे संस्थापक माननीय श्री काकासाहेब जाधव यांच्या अथक परिश्रमातून हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा वैभव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोहळा खऱ्या अर्थाने एक आनंदामध्ये उल्हासामध्ये छत्रपतींचं स्वागत आपण या निमित्तानं उत्सवाच्या निमित्तानं करतो। काकासाहेबांच्या सोबत अनेक त्यांच्या सहकार्याने हा सगळा सोहळा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केलेले आजच्या या सगळ्या देखण्या दिमागदार नियोजनातून आम्हाला पाहायला भेटतात। एकदा तुमच्याच भागातले आहेत नाही, तुमच्याकडचे आहेत का मी धरून आणले तुमचेच आहेत ना, मग आपल्या माणसासाठी आपल्या माणसाच्या मोठेपणासाठी आपल्या माणसाच्या कष्टासाठी आपल्या माणसाच्या परिश्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी। सगळे तरुण मंडळी यांच्या तुमच्यासोबत जेवढे सहकार्य घ्यायचे सगळे सहकारी या शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे इकडे आपण सगळे तरुण मंडळी खऱ्या अर्थानं धन्यवाद कुणाला द्यायचे असते तर या सगळ्या तरुण मंडळीला धन्यवाद द्यायचा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आपण जागृत करताय। नाहीतर शहरामध्ये कार्यक्रमाची अवस्था काय असते आम्हाला माहिती असते। या सगळ्यांसाठी तुम्ही सगळेजण पाठीमाग उभा राहिला ना, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदजींना जो युवक अभिप्रेत होता ते युवक म्हणजे आपल्या या शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे युवक आहेत याचा मला आनंद वाटतो। कारण युवक शब्दाची व्याख्या आमच्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली आहे। युवक कोणाला म्हणावं? युवक शब्दामध्ये 3 अक्षरे येतात। यु म्हणजे काय, व म्हणजे काय, क म्हणजे काय करायला पाहिजे। यातला यु शब्दाचा अर्थ युधिष्ठिराचा घ्यावा, यातलं व म्हणजे वशिष्ठ घ्यावं आणि क म्हणजे कर्ण घ्यावा। युधिष्ठिरासारखा धर्म असावा, वशिष्ठासारखं ज्ञान असावं आणि कर्णासारखा दान नावाचा गुण असावा। आणि या शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे हे सगळे तरुण कार्यकर्ते धर्मासारखा युधिष्ठिरासारखा धर्म यांच्या जवळ आहे, वशिष्ठासारखं ज्ञान आहे आणि कर्णासारखा दातृत्व नावाचा गुण यांच्या जवळ आहे। महाराष्ट्राचा खरा अभिप्रेत असणारा युवक म्हणजे हे एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होते। तुमची काही कामं असतील कारण तुम्हाला मागचं पुढचं सगळं यांना बघावं लागतं। त्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने
या सगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सोलापूर शहरातले आदरणीय स्नेही हरिभक्तीपरायण महेशजी जाधव असतील, गणेशजी शिंदे असतील, विलास काका कोकितकर असतील, आमचे अण्णा महाराज असतील, यांच्या प्रेमसंबंधातून आज मी या कीर्तन सेवेसाठी इथं उपस्थित आहे. आनंद वाटला. आपल्या याच भागामधले श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था सोलापूर यांचे हरिभक्तीपरायण काशीराम उर्फ पप्पू महाराज लिंबोळे इथं सगळे बालगोपाळ विद्यार्थी घेऊन उपस्थित आहेत आणि त्या अनुषंगातून एक देखणा दिमागदार सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा इथं येतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे जगभरामध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. पण ज्या पद्धतीनं तो सोहळा साजरा केला जातोय त्या सोहळ्याकडे पाहिल्यानंतर कधी कधी थोडीशी शोकांतिका वाटते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मिरवणूक निघते, हरकत नाही, मिरवा, काही हरकत नाही, मिरवणुकीला अडचण नाही. पण त्याच मिरवणुकीमध्ये ज्या माझ्या राजानं जन्मलापासून जाईपर्यंत वयाच्या 52 वर्षामध्ये सुपारीच्या खंडाला देखील स्पर्श केला नाही, त्याच मिरवणुकीमध्ये जेव्हा दारूच्या बाटल्या रिचवल्या जातात मग मात्र त्या मिरवणुकीकडे पाहताना थोडीशी आमच्या मनामध्ये शोक निर्माण होतो. विठ्ठल डीजेला डॉल्बीला बाजूला सारत एक नवा आदर्श आणि छत्रपती शिवबाराजांना सुद्धा आज वरून पाहिल्यानंतर आनंद वाटत असेल. मला अभिप्रेत असणारा सोहळा या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापुरामध्ये होतोय. खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आपल्या कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. आता 9 वाजला, फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. म्हणजे माझ्याकडे मोजून 65 मिनिटाचा अवधी शिल्लक राहिलाय. माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज चव्हाण इथं गायन क्षेत्रातलं उत्तम नाव आहे. विलास काका कोकितकर आपल्या सोलापूर शहरातले अनेक इथं गुणवंत दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहे. मृदंगाचार्य श्रीनिवास महाराज चव्हाण इथं उपस्थित आहे. हे दोन्ही आमचे मृदंगाचार्य ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही यांच्या हातात इतकी रग असेल, पण जेव्हा पकवाजावर थाप पडते तेव्हा कळतं पकवाज म्हणजे फक्त देखणी बाहुली नाही, पकवाजासाठी आयुष्य घालवावं लागतं. पहाटे 4ला उठून हे परिश्रम करणारे दोघे मृदंगवादक आहेत. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतो. लाडक्या बहिणीचा हप्ता किती जणी आला, किती जणाला आला नाही, आला कुणालाच आला नाही, विकीलही नाही. ते शूटिंगवाले कुठे आहेत? त्यांनी मला फक्त एकदा यांची सगळ्यांची नावं काढून द्या. पोपटमाळे यायचीच आमचे मॅजिस्ट्रेट ऑफिसर, माझा भाऊ माझा देव चॅनेलवाले. चुकून जरी 1 किलो मिळत असेल तर सरकारला सांगतो, सरकार आता फक्त आमचंच ऐकतंय. विठ्ठल भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा जन्मोत्सव साजरा करत असताना आज तारखेप्रमाणे आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना कधी कधी काही मंडळी आमच्याकडे भेटायला येतात आणि काका आम्हाला विचारतात, महाराज म्हटलं काय तुम्ही शिवजन्मोत्सवात शिवचरित्रावर कीर्तन करता? म्हटलं हो. व्याख्यान करता? हो करतो. आमचा एक प्रश्न आहे. म्हटलं काय प्रश्न आहे? शिवजयंत्या. म्हटलं काय? शिवजयंत्या 3 साजऱ्या होतात, तुमचं काय मत आहे? मी त्याला सांगितलं किती साजऱ्या होत्या? ते मला म्हणलं 3. किती साजरे होते? 3. मी त्याला सांगितलं माझ्या राजाचं कार्य इतकं मोठं आहे, 3 शिवजयंती घेऊन काय बसला वेड्या? 365 दिवसातले 3 दिवस गेले, आणखी 362 दिवस माझ्या राजाची शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. एवढं काय वैशिष्ट्य? अनेक राजे होऊन गेले ना या भारतामध्ये, या जगामध्ये कितीतरी राजे झाले, कितीतरी जन्माला आले, कितीतरी मेले, पण याच राजाचा जन्मोत्सव सोहळा 396 म्हणजे जवळजवळ 400 वर्ष झाला साजरा होतोय या महाराष्ट्राच्या मातीत आणि जगभराच्या भूमीमध्ये. काय करत अनेक राजे झाले दादा, ऐका लक्ष देऊन थोडस. राजे अनेक झाले पण या राजासारखा राजा नाही होता. अरे युग अनेक झाली, प्रत्येक युगातला राजा वेगळा झाला, पण युगानुयुगाचा राजा कोणता असेल तर तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. विठ्ठल अरे कोणाला म्हणायचं छत्रपती शिवाजी? ऐका दादा लक्ष देऊन थोडस.
कोणाला म्हणावं छत्रपती शिवाजी. वयाच्या 16व्या वर्षी हातातनं झेपणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याने डोंगरातून तुम्हा मला सुखानं समाधानानं जगता यावं म्हणून जो अखंड अहोरात्र झटला ना, त्या युगपुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल जातीपातीची बंदरं झुगारून मुठभर मावळ मातीच्या मावळ्यांच्या काळजाच्या अंतकरणाच्या शिदोरीत ज्यानं हात घातला आणि हे स्वराज्य आपलाय, आपल्या मातीसाठी आपण जगलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी आपण जगलं पाहिजे, अन्याय करणाऱ्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, हा शिकवण देणारा युगपुरुष त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल एक जणांनी विचारलं, लिंबोळे महाराज म्हणलं काय, शिवाजी महाराजांचं कार्य मोठं आहे मान्य म्हणलं, मग पण महाराजांच्या जयंतीला म्हणलं काय कीर्तन कशासाठी करायची, कीर्तनाचा काय संबंध देवाचा आणि महाराजांचा, तुम्ही देव मानता का शिवाजी महाराजाला. एकच उत्तर दिलं माय, आमचा राजा देव नव्हता. ऐका दादा, आमचा राजा देव नव्हता, पण देवळाचा देव ज्याच्यामुळे राहिला त्या युगपुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. घोटाळा काय झालाय, 19 फेब्रुवारी आली की आमच्या पुंग्यात आहे. एकदा 19 फेब्रुवारी संपली की परत आम्ही इकडे बघायलाच तयार. परत शिवाजी महाराजांचा विचार आठवत नाही, शिवाजी महाराजांचा आचार आठवत नाही, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आम्हाला आठवत नाही. एवढे 2-4 दिवस मला ही गंमत अशी झाली. एक 2 मित्र होते, हे 2 पकवाजी कसे मृदंगवादी, दोघेही मित्रच आहे. असे दोघे मित्र होते महाराज. त्यातला एक मित्र जरा श्रीमंत होता आणि एक मित्र जरा गरीब होता महाराज. श्रीमंत मित्र हळूहळू पुढे मोठा होत गेला आणि असं म्हणतात पैसा पैशाकडेच येतो महाराज. ते श्रीमंत मित्र आणखी श्रीमंत होत गेला आणि गरीब मित्र आणखी गरीब 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 होत गेला. श्रीमंताचा संसार श्रीमंताला लाजवेल असा, गरीबाचा संसार अरे डोक्यावर पत्र्याचं शेड सुद्धा नव्हतं, राहायचं कसं, बायकोला खाऊ घालायचं काय, मुलाबाळाला शिकवायचं काय, सगळे 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 प्रश्न यक्ष म्हणून आमच्या त्या गरीब मित्राच्या समोर होते. एके दिवशी श्रीमंत मित्राची गाठ पडली. श्रीमंत मित्रानं विचारलं, कसं काय बाबा तुझं चाललंय. यानं सांगितलं, काय सांगू मित्र, आपल्या मित्राजवळ खरं बोलत जा, बरं वाटू अगर न वाटू, पण जो मित्राजवळ खरं बोलला, डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यातला मित्र आहे आणि मित्राजवळ जो खरा बोलला त्याला हार्ट अटॅक येत नाही. विठ्ठल अटॅक येतो कुणाला, ज्याला मित्र नाही, जे कुणाला बोलत नाही, माणूस घाण्यावर एकटंच घरात राहतं, माणसं आली तरी तोंडाकडं करून पडतं, कुणाला चहा विचारत नाही, कुणाला दूध नाही, कॉफी नाही, नाश्ता नाही, जीव घालायचं नाही, स्वतः कुणाकडे जायचं नाही, कुणाला येऊ द्यायचं नाही, कुणाशी मनमोकळेपणानं नाही बोललं की अटॅक आलाच म्हणून समजा. विठ्ठल एक एक मित्र आपल्या आयुष्यात असला पाहिजे दादा, एक मित्र असला पाहिजे. आणि त्यानं मित्राजवळ सांगितलं, काय सांगू बाबा, तू श्रीमंताचा, मी गरीबाचा, घरावर पत्र सुद्धा नाहीत, बायकोला काय संध्याकाळी खाऊ घालायचं, मुलाला शिकवायचं कसा, रोज 100 प्रश्न माझ्या समोर तयार होतो. श्रीमंत मित्रानं सांगितलं, अरे कष्टकार काबाड कष्टकार, काम केल्यानंतर कोण इथं श्री गरीब राहतो, करणं काम. त्यानं सांगितलं, केलंस, भरपूर केलंय काम, पण कामाचा दाम मिळत नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे, काय करावं. मग श्रीमंतानं सांगितलं, काम करून दमला, सगळं प्रयत्न फोल गेलं, मग काम कर. सगळे प्रयत्न संपल्यानंतर एक प्रयत्न राहतो म्हटले, कोणता, एक वशीकरण नावाचं भूत आहे म्हटले, त्या वशीकरण नावाच्या भूताला प्रसन्न करून घे आणि तुला जे पाहिजे ते त्याच्याकडनं मिळवून घे म्हटले. यानं दुसऱ्या दिवशी मंदिर गाठलं, साधू पकडला, बुवा पकडला, स्मशानभूमीत गेला, सगळे पकडले, मौलवा पकडला, सगळे जण पकडले आणि प्रत्येकाला विचारायचा, भूत प्रसन्न करायचा मंत्र द्या, भूत प्रसन्न करायचा मंत्र द्या. साधून सांगितलं, देव प्रसन्न करायचा मंत्र आहे, भूताचा नाही. लोकाला देव प्रसन्न करायचा मंत्र नको आहे, भूत प्रसन्न करून घ्यायचा मंत्र पाहिजे. विठ्ठल कोणी यायला तयार नाही.
त्याच्या योगायोगाने एक महात्मा लांबून त्या गावामध्ये आला, मंदिरात बसला. संध्याकाळी हे गावात गेलं, मंदिरात गेलं, साधूच्या पायावर नतमस्तक झाला आणि विचारलं, सांगितलं, महाराज मला एक गोष्ट पाहिजे, द्याल? काय पाहिजे? आजपर्यंत कुणीही दिली नाही, द्याल? साधूने विचारलं, आजपर्यंत यानं भरपूर जणाला मागितलंय पण कुणी दिलं नाही म्हणून एवढं निराश आहे, याला पाहिजे ते द्यायला पाहिजे. महाराजांनी सांगितलं, मागून बघ, जमलं तर देतो. मला वशीकरण नावाचं भूत प्रसन्न करून घ्यायचंय. महात्म्याने सांगितलं, एवढंच? भूत प्रसन्न? हो एवढंच. म्हटले, भूत पाहिजे मला प्रसन्न करून. भूताचा मंत्र देतो गड्या, पण भूताची एक अट असते. म्हटले, काय अट आहे? ते भूत जर प्रसन्न झालं तर त्याला 24 तास हाताला काम द्यावं लागतं. जमल का तुला? नसलं जमत तर घरी जाऊन बायकोला विचारून ये. बऱ्याच जणाला होय म्हणायची परवानगी नसती, घरी जाऊन विचारावं लागतं, होय म्हणू का ग, कीर्तनाला जाऊ का ग, भजनाला येऊ का ग, पुढं बसू का ग, पंक्ती जेवायला बसू का, मागं बसू का, वाढायला थांबू, विचारायला लागतं घरी. त्यानं महात्म्यानं सांगितलं, जा विचारून ये जा बायकोला. आणि हे घराकडे निघालं. घराकडे जाता जाता 20-25 पावलं घराजवळ शिल्लक राहिली. घरावरचं गळकं फुटलेलं पत्र पाहिलं, डोळ्यातनं पाणी आलं. अरे याच 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 गळक्या पत्र्यामध्ये माझी बायको 10 वर्ष झालं माझ्या सोबत नांदते. जसं असेल तसं सुखात तिनं माझ्या सोबत दिवस काढलं. आणि आज महात्म्यानं सांगितलंय, फक्त त्याला काम द्यायचं ना, आणि मग जर सुखी होत असेल संसार, काय बायकोला विचारायचं. माझ्या बायकोच्या डोळ्यातलं पाणी जाऊन मला बायकोच्या चेहऱ्यावर हसू आणायचं. मी बऱ्याच वेळा बोलतो, दादा, बायको बायको नवरा बायको म्हणून बायकोची बदनामी लावली आम्ही महाराज लोकांना. पण त्या बिचारीने तर कुणाकडे बोलायचं हो? अरे आपल्यासाठी, दादा, आपल्यासाठी तिनं आई सोडली, बाप जन्मदाता सोडला, पाठचा भाऊ सोडला, पाठची बहीण सोडली, सगळं सोडलं माहेरचं, आणि तुझ्यासोबत एकटी येऊन नांदली. अरे मग तुझ्या जवळ बोलायचं ना, त्या बाईनं कोणाजवळ बोलायचं? विठ्ठल. आणि तो माघारी निघाला आणि सांगितलं, महात्मा जे तयार आहे, 24 तास काम. अरे नाही दिलं तर जीवावर बेते, चालेल जीवावर बेतलं तर, पण द्या 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 मंत्र दिला महात्म्यानं. मंत्र क्षणामध्ये त्यानं मंत्र म्हटला आणि वशीकरण नावाचं भूत प्रगट झालं. दादा विचारलं, काय पाहिजे तुला? त्यानं सांगितलं, काय मागू? 10 वर्ष झालं बायको माझ्या गळक्या पत्र्याच्या घरात राहते, द्यायचंय ना एक दे, चांगली 2 मजली RCC बिल्डिंग बांधून दे मला, फर्निचर सह, रॉयल फर्निचर बिल्डिंग पाहिजे 2 मजली. आता याने विचार केला, घर बांधायचं म्हणल्यावर किती दिवस लागतील? अगोदर जागा घ्यावी लागल, त्याचा बांधकाम परवाना घ्यावा लागल, मग इंजिनियर बघावं लागल, मग 3D स्ट्रक्चर काढावं लागल, मग विटा, वाळू, सिमेंट, मग पुढचं गडी गौंडी. आणि याच्यामध्ये कमीत कमी किती पैसा तुमच्या जवळ असला तरी वर्षभर तरी 2 BHK बांधायला जातील. यानं विचार करून सांगितलं, 2 मजली बिल्डिंग. अहो पण ते भूत होतं हो, ते काही इंजिनियर नव्हतं. म्हणजे याचा अर्थ इंजिनियर भूत असतो असं मला म्हणायचं नाही. विठ्ठल. अरे त्याने शिवमंत्र म्हटलं आणि 10 मिनिटामध्ये 2 मजली RCC बिल्डिंग, कलर सहित, कुलपा सहित, वेल फर्निचर, सोफा सेट, TV सेट, डिनर सेट. आज आम्हाला फॅशन लागली माय, आमच्या घरामध्ये डिनर सेट पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा ब्रँडेड पाहिजे, आहे का नाही? सोफा सेट पाहिजे, TVचा सेट चांगला असला पाहिजे, HD क्वालिफिकेशनचा असला पाहिजे, हाय डेफिनेशन चित्र इमेज त्यातून दिसली पाहिजे, सोफा सेट पाहिजे, डिनर सेट पाहिजे, TV सेट पाहिजे. पण तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा मित्र समजून तुमच्या पायावर नतमस्तक होऊन बोलतो, माय एक वेळ घरात सोफा सेट नसला तरी चालेल, एक वेळ आपल्या घरामध्ये डिनरचा सेट नसला तरी चालेल, एक वेळ आपल्या घरामध्ये TVचा सेट नसला तरी चालेल. माय मौलानो, आपल्या घरामधल्या लोकांचं माइंड मात्र सेट असलं पाहिजे. आणि ते माइंड सेट करण्याचा सोहळा म्हणजे हा शिवजागर प्रतिष्ठानचा, शिवस्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा. 10 मिनिटात भूतानं बिल्डिंग बांधून दिले आणि परत भूत म्हटलं, चाल दुसरं काम सांग, चाल दुसरं काम सांग. याला जरा थोडा घाम फुटला.
2 वर्षाचं काम यानं 10 मिनिटात केलं गड्या. काय सांगावं, यानं सांगितलं घर बंगला गाडी सगळं झालंय, आता काम कर, मला चांगला पैसा भरपूर दे. त्याला काय मंतर म्हटलं. 2 मिनिटात पैशाच्या बॅगा समोर त्याच्या समोर पडल्या. आता थोडा थोडा घाम वाढायला लागला. परत भूतानं सांगितलं चाल पुढचं काम दे, नाही तर तुला मारतो बघ, जीवावरच बेत मार तुझ्या. त्यानं विचार केला काय सांगावं काय सांगावं. गावाच्या बाहेर आणलं, सांगितलं हे सगळं जंगल दिसतंय ना 10 एकराचं, सगळं जंगल काढ, इथं नगर वसव आणि या नगराचा पहिला नागरिक प्रमुख म्हणून मला बनव. यानं विचार केला झाडच काढायला याला बरेच दिवस जातील, पण ते भूत होतं. शिवमंत्र म्हटलं, 10व्या मिनिटाला नगर वसलं, नगराचा प्रमुख म्हणून याच्या गळ्यामध्ये हार माला पडल्या गड्यावर. आणि परत भूतानं सांगितलं चाल पुढचं काम सांग. आता याला कामच सुचना महाराज, काय काम सांगावी महाराज. अंगाला घाम वाढला, थरथर कापायला. भूतानं सांगितलं काम सांग, नाही तर मारतोच बघ तुला, मारतोच बघ मारतोच बघ. भूत पाठीमागं हे पुढं, भूत पाठीमागं हे पुढं, धापा टाकत टाकत पळायला लागलं. कोण वाचवणार या भूतापासून, कोण वाचवणार. आणि शेवटी विचार केला ज्यानं मला हे मिळवून दिलं तोच मला वाचवेल, म्हणून पुन्हा महात्म्याच्या दारात गेला, महात्म्याच्या पायावर नतमस्तक झाला आणि सांगितलं मालक महाराज मायबाप ते भूत मारायला अंगावर आले, वाचवा व प्राण माझ्या वाचवा. महाराजांनी बघितलं काय झालं, भूत मागे लागलंय मारायला, सगळी कामं गेली पण 10 मिनिटात करतो, कुठून काम देऊ 24 तास त्याला. महात्म्यानं सांगितलं वाचवतो, पण पहिलं माझं काम करावं लागेल. तुम्ही जर एखादं काम घेऊन मोठ्या माणसाकडे गेला, आता हे काकासाहेबाला अनुभव असेल, आपलं काम घेऊन जर मोठ्या माणसाकडे गेला तर मोठा माणूस आपलं काम आधी करत नाही, त्याचं काम आधी आपल्याकडनं करून घेतो, मग आपल्या कामाचं बघू काय निवेदन आहे तुमचं, म्हणतं काय काम आहे तुमचं. महात्म्यानं सांगितलं माझं एक काम कर, आश्रमाच्या पाठीमागं सकाळीच एक कुत्री वेळली, त्या कुत्रीत एक गोंडस तुला चांगलं वाटणार चांगलं पिल्लू घेऊन ये. हे म्हणला महाराज इथं तू भूतदारावर आलोय, कधी मारेल याचा नियम नाही, आणि तुम्हाला कुत्र्याच्या पिल्लाचं काय पडलंय. महाराजांनी सांगितलं तुला वाचवतो, तू तेवढं चांगलं दिसणारं पिल्लू घेऊन ये, माझं काम पहिलं कर. त्या आश्रमाच्या मागं गेलं, 4-5 पिल्ली कुत्र्याला झाली होती, चांगलं पिल्लू बघितलं, गोंडच दिसायला छान होतं. जन्माला आली पिल्ली चांगली असते. हातपाय फुटलं, दात आले की मगच घोटाळा होतो. विठ्ठल चांगलं पिल्लू उचललं, आलं महाराजाच्या हातात दिलं, घ्या महात्माजी. आणि महात्म्यानं पिल्लू घेतलं. हे चांगलं वाटतं का? हो चांगलं आहे. म्हटले कुठे आहे भूत? एका आश्रमाच्या दारावर. तिथं घेऊन गेलं आणि ते भूत तयार होतो, चाल काम दे नाही तर मारतोच बघ, काम दे नाही तर मारतोच बघ. महात्म्यानं सांगितलं तुला काम पाहिजे ना, काम पाहिजे ना. ते म्हणलं हा काम द्या, मी याला काही करत नाही. तेवढ्यात महात्म्यानं हातात आणलेलं पिल्लू उचललं आणि भूताच्या हातात दिलं. एकच काम कर, एवढ्या कुत्र्याची शिफ्टी तेवढी सरळ कर गाड्या. भूतानं कुत्र्याचं पिल्लू हातात घेतलं, शिफ्टीवरनं हात फिरवला की शिफ्टी सरळ व्हायची, हात बाजूला काढली की शिफ्टी वाकडी व्हायची, हात फिरवला की शिफ्टी सरळ, बाजूला काढली की शिफ्टी वाकडी, हात फिरवला की सरळ, बाजूला काढली की वाकडी, फिरवला की सरळ, बाजूला काढली की. आपलं सुद्धा तेच झालं. शिवजयंती आली, 19 फेब्रुवारी आल्या की आमच्या पोरांच्या सगळ्याच्या शेपट्या सरळ. आणि एकदा जन्मोत्सव सोहळा संपला की परत आमची शेपटी वाकडी. ते शेपटी वाकडी होऊ नये म्हणून शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं कीर्तनाची सेवा. विठ्ठल शिवबा होणं सोपं आहे का दादा? अरे शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे दादा, वाटतं तेवढं. पुस्तकात जेवढं वाचून समजतं ना तेवढं शिवाजी होणं सोपं नाही दादा. अरे उगा डोळ्यापुढे चित्र आणा दादा. माफी मागून बोलतो, थोडंसं धाडस वाटेल माझं दादा. रामाला एकच शत्रू होता रावण नावाचा, कृष्णाला एकच शत्रू होता कंस नावाचा, पण माझ्या राजाच्या सोबत
चार कंस चार रावण होते. एका बाजूला आदिलशाह, एका बाजूला निजामशाह, एका बाजूला कुतुबशाह आणि दिल्लीचा औरंगजेब. एकाच वेळी चार रावण आणि चार कंसाची झुंज दिली. त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. मग अशांचा जर संवार करायचा असेल, अशा पाखंड्याला जर मारायचं असेल ना, तर बीज चांगला असावं लागतं. पिकं चांगली यायला माती चांगली असावी. आणि नुसती माती चांगली असून चालत नाही. जे पेरायचा बी आहे ती बी चांगला असला पाहिजे. बी चांगला नसला तर घोटाळा. शुद्ध बीजा पोटी फळी आणि बीज निघालं स्वराज्य संकल्पक. स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली ना, स्वराज्य संकल्पनेचा ब्लूटूथ ज्यांनी रिलीज केला, तो ब्लूटूथ निर्माते, स्वराज्याचे संकल्पक, स्वराज्याची निर्मिती अशी 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 असली पाहिजे, हे असं ज्यांनी मांडलं ना, ते महाराष्ट्राचे पहिले स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे भोसले. हे एका बीजाचं नाव आहे. आणि समोरचं बीज आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब दादा. आणि या जिजाऊनी पाहिलं अन्याय होतं, चारी बाजूला पाहिलं. दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांची पिकं लुटली जात आहे. हातातोंडाला आलेलं पीक, हातातोंडाला आलेलं धान्य लुटून मुघल घेऊन जातात. आदिलशाची माणसं कुठून तरी यावी, निजामशाह यावा, कुतुबशाह यावा. आमच्या आया बहिणीच्या दिवसा ढवळ्या पदराला हात घालावा. दिवसा ढवळ्या एक 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 बाई आमची बाटवली जायची. दिवसा ढवळ्या एक 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 एकाचं धर्म परिवर्तन केलं जायचं. आमच्या जिजाऊला हे पाहलं नाही. डोळ्यात पाणी आलं. छत्रपती शहाजीराजांच्या समोर उभा राहिले आऊसाहेब आमच्या, आणि सांगितलं मालक यातनं सुटका करायची. राजांनी सांगितलं हा तर माझा संकल्प आहे. आणि मग केला जिजाऊनी व्रत, केलं जिजाऊनी उपवास, ठरला नवस शिवाई मातेला आणि आली पुण्याई फळाला जिजाऊंची दादा. आणि ती जिजाऊची पुण्याई फळाला आली. आणि शिवनेरीच्या किल्ल्यावरती दादा तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. बापाचा बाप राजा शिवाजी महाराज. ओ बापाचा बाप राजा शिवाजी महाराज. ओ बापाचा बाप बापाचा बाप शिवबा जन्माला शिवनेरी किल्ल्यावरती. आणि त्याला कळावं म्हणून विजापूरच्या दरबारात नेलं. आमच्या आबासाहेबांनी दरबारातली रेलचेल समजावी म्हणून. आणि आज विजापूरच्या दरबारातला पद्धत होती, जायचं कोणी नवीन आलं की बादशाच्या समोर मान झुकवायची, मुद्रा करायचा. कोणीतरी आलं आणि ह्या 8 वर्षाच्या शिवबा राजाला सांगितलं, शिवबा काय दरबाराची पद्धत आहे काय, बादशाह समोर झुकायचा आणि कोणी साथ करायचा, मुद्रा करायचा. अरे 8 वर्षाचा माझा शिवबा बाळ शत्रूच्या दरबारात उभा आहे, शत्रूच्या दरबारात. आणि शत्रूच्या दरबारात उभा राहून बादशाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि सांगितलंय, मान झुकवायला कोणाला सांगता. या शिवबाचं मस्तक आतापर्यंत तिघांपुढं झुकलंय. एक छत्रपती शहाजीराजे आबासाहेब भोसले, दुसरे मासाहेब जिजाऊ भोसले आणि तिसरी माता जगदंबेच्या समोर. जेव्हा दिवशी या शिवबाचं मस्तक चौथ्या पुढे झुकेल त्या दिवशी शिवबाचं मस्तक जिवंत नसेल. विठ्ठल
शत्रूच्या दरबारात बोलायला ताकद लागते हो. आपल्या गल्लीत कुत्री बी भुकते. कुत्र बी बघा, ज्याला काही नसतं ती बी भाव 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 करतं आपल्या गल्लीमध्ये गेलं. खरं देशी कुत्री आता राहिली नाही, आता हायब्रिड झाली, पाळायला लागते ना. तुम्हाला शेजारच्या शीटवर बसवावं लागतं, पप्पी टॉमी करावं लागतं, बिस्किट टाकावी लागते. बिस्किट खाऊन वाढलेली कुत्री काय भुकणार आहे ती विठ्ठल. अरे इमानदार कुत्रा असा असतो, लोकांच्या दारात जाऊन भाकरी खाईल, पण मालकाची चाकरी इमानदारीने करत ना दादा, त्याला म्हणायचं. मग पण हे आपल्या गल्लीतली कुत्री, एखादा आंधळ पांगळ अपंग व्यक्ती यावा त्याच्या अंगावर जाणार भाऊ 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 भाऊ, आणि मग त्याच्या मालकीने असं ओरडू नये, भुंकू नये, काय भुंकू नये, त्याची तुला कुत्री नीट सांभाळायचं आहे की नाही. आणि तीच कुत्र जेव्हा मालकीन फिरायला घेऊन जाते ना सकाळच्या वेळेला, जेव्हा दुसऱ्या गल्लीतली 2-4 आली की टांगडीवर करून पडत, वाव नाही टाव नाही काही करत. अरे भुकायचं ना, दुसरीकडे जाऊन भुकायला शिका. घरातल्या घरात काय आईवर भुकतो बापावर भुकतो. तुम्ही आमच्यासाठी काय केलं, मी एवढं केलं, मला काय वेळलं नाही. आवडलं असलं तर जोरात मोजक्यान टाळ्या वाजवायची. आपण काय पैसे देऊन आणतो, वाजू वाटली तर मनसोक्तपणे टाळी वाजवायची. त्या रेल्वेतल्या टाळ्या इथं वाजवायच्या नाही. विठ्ठल अरे एवढा शत्रूच्या दरबारात उभारला, 8 वर्ष वय असताना सांगितलंय जमणार नाही माणूस हुकवायला दादा, नाही जमणार. मग एवढा शत्रूच्या दरबारात बोलायला ताकदच पाहिजे, नुसती ताकद नाही, पुण्यही असली पाहिजे. आणि असा महात्मा, असा युगपुरुष, महापुरुष जो जन्माला येतो ना, ते मरायला पाणी हाणते हलता हलता मेला, ह्याला असा होत नसतो महाराज. जन्माला आला हाल्यान पाणी वाहता वाहता मेला, हे आपलं झालं. शिवबासारखं व्यक्तिमत्व जेव्हा जन्माला येतो तेव्हा अद्भुत काहीतरी घडतं. काय घडतं हे जेव्हा तुकोबराईला विचारलं महाराज, तेव्हा तुकोबराईने सांगितलं अशा महात्म्यांचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी आणि पाखंडाच्या खंडनासाठी असतो अभंगाचा प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे दरबारात जाऊन जेव्हा समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, तेव्हा तुकोबराय म्हणतात असे योग पुरुष जन्माला येतात ना, ते कशासाठी येतात तर धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, धर्माचं पालन करायला येत असतात. जेव्हा आदिलशाहच्या डोळ्यात डोळे घालून आमच्या 8 वर्षाच्या शिवबानं उत्तर दिलं आणि पाहिलं बापानं आमच्या शहाजी राजानं,
अरे ईदभर छाती आणखी फुटभर वाढली दादा. फुलवून आली शिवाजी राजांची छाती आणि तिथून हाताला धरलं शिवबाला आणि राजवाड्यात आणलं. जिजाऊच्या समोर उभे राहून आबासाहेबांनी सांगावं, जिजा, ए जिजा, काय म्हणत, आज मी जे शिवबाच्या डोळ्यात पाहिलं ना ते कुठंच मला दिसलं नाही. कसलं ते? असं ते जिजा जे आजपर्यंत भोसलेला जमलं नाही, मोहित्याला जमलं नाही, निंबाळकराला जमलं नाही, देशमुखाला जमलं नाही, पाटलाला जमलं नाही, ते तेज. कोणतं तेज आबासाहेब? हे स्वराज्य नावाचं तेज. हा माझा 8 वर्षाचा शिवबा उभा आहे, पण येथे उभारू शकत नाही जिजा. मग आपली जहागिरी पुण्याला आहे, जा 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 पुण्याला घेऊन. आणि 8 वर्षाच्या लेकराला घेतलं आमच्या जिजाऊ मासाहेबानं. हे स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर लेलिया पेळलं की आमची मासाहेब जिजाऊ 8 वर्षाच्या लेकराला सोबत घेतलं आणि गाठलं पुणमाय. पण पुणं होतं कसं? पुणं भकास, पुणं उदास. कारण त्या पुण्याच्या जमिनीवरती मुघलांनी नांगर गाढवाचा फिरवला होता आणि आख्यायिका अशी होती, जिथं गाढवाचा नांगर फिरतो ना त्या तिथं जर राहिलं तर वंश निर्वंश होतो. पण जिजाऊंनी सांगितलं, जर माझ्या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य मिळत असेल, जर माझ्या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाचा, स्वधर्माचा हे राज्य भेटत असेल, निर्वंश झाले तरी चालेल, पण हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आई साहेब समोर आल्या आणि पुण्याची नगरी गाढवाच्या नांगरानं नांगरली होती, तीच माती सगळी सोन्याच्या नांगरानं नांगरली आणि पुणे शहर वसवलं. पण शिवबा उभा करायचा आणि स्वराज्य उभा करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही दादा. 3.5 बाय 3.5चं शौचालय बांधायचं असेल तर सरकारी अनुदान लागतं आपल्याला, त्याशिवाय बांधता येत नाही दादा. इथं 350 किल्ल्याचं स्वराज्य निर्माण करायचं आहे दादा. 8 वर्षाच्या शिवबावर मासाहेब जिजाऊंनी संस्काराची बीज रोवायला सुरुवात केली दादा. संस्कार म्हणजे काय केलं? अरे त्याला रामायणातल्या कथा सांगितल्या, महाभारतातल्या वीरांच्या, पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगितल्या. इथं मायमाऊली आपण उपस्थित आहात. आपला पाल्य कसा घडावा हे शिक्षकाच्या हातात नसतं. शिक्षकाकडे फक्त तो 4 तास असतो, पण उरलेले 20 तास तो आपल्या माईच्या बापाच्या सोबत असतो. तुमचे संस्कारच आपला पाल्य घडवत असतो, शाळेतला शिक्षक नसतो. विठ्ठल यशस्वी झालेल्या प्रत्येक यशस्वी युवपुरुषाचं जीवनचरित्र, आत्मचरित्र वाचून पहा. जी माणसं मोठी झाली ना ती आई बापानं केलेल्या संस्कारावरच मोठी झाली दादा. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई मातेचे संस्कार असतील, स्वामी विवेकानंदजींवरती भुवनेश्वरी मातेचे संस्कार आहे. तर स्वामी विवेकानंदाचं लहानपणीचं नाव नरेंद्र होतं नाही. सहज नुकता बोलायला शिकला होता, नुकतं 2-4 शब्द यायला लागले होते. एके दिवशी घरी काहीतरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर ते सहज नेहमीचे प्रश्न असतात ना, आता तुम्हाला माहिती असते, इथं लहान मुलं आहेत, पाहुणे आले की चालू करतात, नाव काय तुझं सांग रे, व्हॉट इज युअर नेम. आता हे सेमी इंग्लिशवाले आलेत ना, काय नाव तुझं, मग ते सांगता अमुक अमुक अमुक. कोणत्या शाळेत जातो, अमुक अमुक अमुक. कितवीला जातो, अमुक अमुक अमुक. आणि मग विचारलं नेहमीचा ठरलेला प्रश्न जो तुम्हालाही विचारला गेला आणि अजूनही तो विचारला जातो, 5 रुपयाचा पार्लेचा बिस्किट पुडा भेटायला जाऊन घेऊन जायचं आणि विचारायचं, तू मोठं झाल्यावर कोण होणार. तुझ्या बिस्किट पुड्यावर सांगायचं होय, कोण होणार मोठं. तसंच त्या नरेंद्रच्या घरी आलेल्या पाहुण्याने विचारलं, बाळा मोठं झाल्यावर कोण होणार. नुसतं बोलायला शिकलेला तो निरागस 6-7 वर्षाचा नरेंद्र कोवळ्या अंतकरणाचा, मनाचा, आणि क्षणात उत्तर दिलं, साहेब मोठं झाल्यावर ना, मोठं झाल्यावर काय होशील. साहेब मी मोठा झालो ना, काय होशील. साहेब मी मोठा झालो. अरे सांग ना. साहेब मोठा झालो ना, मी ड्रायव्हर होईन, ड्रायव्हर. काय वाटलं असेल त्याच्या आई बापाला, आपलं लेकरू ड्रायव्हर व्हायचंय म्हटलं. त्याच्या आई बापाचं जाऊ द्या हो. समजा तुम्ही तिथं असला असता, तुमचं लेकरू म्हणलं असतं, साहेब मला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचंय, तुम्हाला काय वाटलं असतं.
तुम्ही एकच म्हणलं असता काय व्हायचं ते होईल, पण पाहुण्या रावळ्यात कशाला अब्रू घालवायला लागला? है का नाही? पाहुण्या रावळ्यात म्हणत जा, वकील होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, नगरसेवक होईल, आमदार होईल, खासदार होईल, बँकेचा संचालक होईल, डायरेक्टर होईल, कारखाना बुडवील म्हण की माणसात, दूध डेअरी बुडवील म्हण माणसात मोठं. आपल्याला असं वाटलं असतं माय, पण नरेंद्रातून जगाचा विवेकानंद घडवायचा होता. ऐका दादा, माय लक्ष देऊन ऐका, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा मित्र समजून तुमच्या पायावर नतमस्तक कोण सांगतो दादा. स्वयंपाकघरातल्या भुवनेश्वरीनं ऐकलं, त्या माईनं आईनं ऐकलं, नरेंद्राच्या 6 वर्षाच्या आईनं ऐकलं. हॉलमध्ये बसलेला माझा 6 वर्षाचा मुलगा म्हणतोय की मोठं झाल्यावर मला ड्रायव्हर व्हायचं आहे. एवढं वाक्य स्वयंपाकघरात कानावर पडलं भुवनेश्वरीच्या. अगं हातातलं भांडं फेकून दिलं माहितीनं. धावत 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 हॉलमध्ये आले, धरले नरेंद्राच्या हाताला. काय म्हटलं? मोठं झाल्यावर काय होणार? आई आई मी मोठं झाल्यावर ड्रायव्हर होणार ग. काय होणार? आई मी मोठं झाल्यावर ड्रायव्हर होणार. आणि त्या भुवनेश्वरीने सांगितलं, बाळा तुला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचं आहे. हो ग आई, मला मोठं झाल्यावर ड्रायव्हर व्हायचं आहे. मग व्हायचंय ना ड्रायव्हर, तू जरूर ड्रायव्हर हो, पण वडापच्या गाडीवरचा, 6 सीटरवरचा, रिक्षाचा साधा ड्रायव्हर होऊ नको. तुला जर ड्रायव्हर व्हायचं असेल, समोर एक भिंत आहे, त्या भिंतीवर एक चित्र आहे, चित्रात एक रथ आहे, त्या रथात एक ड्रायव्हर आहे, तसा ड्रायव्हर हो. त्या 6 वर्षाच्या नरेंद्रानं पाहिलं, अरे कोणतं चित्र, कोण आहे ड्रायव्हर? पाहिलं भिंतीकर, भिंतीवर एक चित्र आहे, चित्रात एक रथ आहे. रथ कोणाचा? रथ अर्जुनाच्या. अर्जुनाच्या रथाची ड्रायव्हिंग की म्हणजे माय सारथ्य पण भगवान कृष्ण करत होता. सांगितलं भुवनेश्वरीनं, अरे व्हायचंय ना ड्रायव्हर, हो असा ड्रायव्हर, त्या कृष्णासारखा ड्रायव्हर हो. त्यानं 5000 वर्षापूर्वी धर्म प्रचारासाठी भगवद्गीता सांगितली. नरेंद्रा, तुला आता आपल्या देशात नाही, 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. या संस्कारातून 6 वर्षाचा नरेंद्र मोठा झाल्यावर स्वामी विवेकानंद घडला. भारतात नाही आई, 7 समुद्राच्या पलीकडे शिकागो नावाच्या अमेरिकेतल्या एका शहरामध्ये धर्म परिषदेमध्ये हिंदुत्व सांगितलं कोणी? अरे स्वामी विवेकानंदजींनी. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग वाचना आम्हाला भेटली. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, त्याच्यापूर्वी बंधू नव्हतं, भगिनी नव्हतं. पूर्वी कसं ऑल माय जेंटलमन म्हणून मधून बंधू आणि भगिनीकडे कोणी आणलं असेल तर आम्हाला संस्काराने आणलं. एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. विठ्ठल हे संस्कार जिजाऊंनी शिवबाराजाला दिले. एके दिवशी छत्रपती शिवबाराजे त्याच्या मित्रांच्या सवंगड्याच्या सोबत काही स्त्रियांचं नृत्य पाहायला गेले. थोडक्यामध्ये आता आपण लावणी म्हणतो ना, स्त्रीचं नृत्य पाहायला गेले. कोणीतरी आलं आणि जिजाऊ आई साहेबांना सांगितलं, आऊ साहेब शिवबा नृत्य पाहायला गेले. मला वाईट वाटलं. जेव्हा शिवबा राजा आले ना, संपल्यानंतर संध्याकाळी आमच्या जिजाऊंनी दार उघडल्या विचारलं, शिवबा कोठे गेला होता? निरागस मनाच्या आमच्या राजानं सांगितलं, आऊ साहेब, आई साहेब, आम्ही स्त्रियांचं नृत्य पाहायला गेलतो, स्त्रियांचा नाच पाहायला गेलतो. संस्कार काय असते ऐका दादा. त्या जिजाऊंनी जेव्हा सांगितलं ना राजाने, आम्ही बायकांचा नाच बघायला गेलतो, तिथंच ठणकावून सांगितलं, शिवबा तुम्हाला स्वराज्य बायका नाचवण्यासाठी नाही तर बायका वाचवण्यासाठी करायचं आहे. अरे या स्वप्नातून, या संस्कारातून हे देखणं 350 किल्ल्याचं स्वराज्य निर्माण झालंय. विठ्ठल झाली संस्काराची पेरणी झाली. पण स्वराज्य निर्माण करायला पाहिजे ना, सवंगडी पाहिजे. कुठून मिळवायचं याच्यापूर्वी प्रयत्न झाला होता, पण यश मिळत नव्हतं. जिजाऊंनी सांगितलं, शिवबा त्याचं कारण आहे. ऐक शिवबा. काय आऊसाहेब? एक कुलूप होतं म्हटले.
एक मोठं कुलूप होतं. ते कुलूप उघडायसाठी एकदा स्पर्धा लागली, शर्यत लागली. कुलूप कोण उघडणार? कुलूप ज्यानं उघडलं, आता असताना मैदानी जंगी कुस्त्या, तसं स्पर्धा लागली. कोण उघडणार कुलूप? अनेक रथी महारथी आले आणि त्याच्यात एक मोठा लोखंडाचा हातोडा आला, ताकदवार, शरीर यष्टी मजबूत. त्याने विचार केला कुलूप उघडायला काय लागतं? 2-4 ठोके हाणले की कुलूप उघडेल. गरम 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 असणार कुलूप, ताकदवान, शक्तिवान, बलाढ्य ताकदीचा मोठा हातोडा आला आणि त्या कुलपावर वार करायला लागला, त्याला मारायला लागला. शेवटी कुलूप घाम्याघूम झालं. इकडनं घाम, इकडनं घाम, सगळीकडनं घाम आला, पण कुलूप काय उघडलं गेलं? त्या कुलपाची शेजारी एक चावी होती. ती कुलूप घाम्याघूम झालं, दमलन माघारी सरलं. त्या बारक्या चावीनं बघितलं. ती म्हणली, दादा, ए कुलूप दादा. ती म्हणला, काय ग ताई, काय झालं, इतका घाम्याघूम झालाय? त्याने सांगितलं, कुलूप उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही उघडेना, म्हणून असं झाले. ती एवढी चावी होती, केवढी, एवढीच किल्ली होती. ती म्हणली, कुलूप दादा, हातोडे दादा, काय मी प्रयत्न करू का कुलूप उघडायचा? हातोडा म्हणला, इथं मी घामाघूम झालो, तुला जमत असतं. किल्ली म्हणली, नाका जमना, पण प्रयत्न केलेल्या तरी आपलं नाव असावं. गोड दृष्टांत आहे दादा, लक्ष देऊन ऐका दादा. एका गावाला आग लागली, वणवानळ लागलं. घर पाहता 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 अग्नीमध्ये भक्ष होऊन राख व्हायला लागली. गावातली माणसं उठायची, बादलीनं पाणी घ्यायचं, अग्निशामकचं यंत्र आलं, त्या एका एका घरावर आगीवर पाणी टाकायचं. आग विझवण्याचा प्रयत्न चालू झाला. सगळं गाव आग विझवायला प्रयत्न करत होतं आणि नेमकं त्याच गावाच्या बाहेर एक झाड होतं. त्या झाडाला अद्याप आगीचा फटका बसला नव्हता. त्या आगी झाडावरती एक बारकी खारुताई राहत होती. त्या खारुताईनं बघितलं गाव सगळं पेटतंय. ती खारुताई पाण्याच्या वड्याकडे गेली. त्या वड्यातलं पाणी तोंडात आणलं आणि चूळ भरून आणलं पाणी त्या आगीवर टाकायला लागलं. पाहिलं एका कावळ्यानं. खारुताई तोंडात पाणी घेऊन येतील, आग विझवती. कावळा म्हटला, अगं तू केवढी, तुझं तोंड केवढं, तुझ्या तोंडातलं पाणी केवढं, आग केवढी, तुझ्या तोंडातल्या पाण्यानं गाव पेटायचं राहणार आहे का? गाव विझणार आहे का? खारुताईनं गोड उत्तर दिलं, कावळे दादा, मला माहिती आहे माझ्या तोंडातल्या एवढ्याशा पाण्यानं गाव विझणार नाही, पण जेव्हा या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये गाव पेटवणाऱ्याच्यात माझं नाव नसेल तर गाव विझवणाऱ्यात माझं नाव असेल. आपण प्रयत्न करायचं, पेटवणाऱ्याच्यात आपली नावं असावी का विझवणाऱ्याच्यात? विठ्ठल सांगितलं, दादा प्रयत्न करून बघते, झालं नाही तर राहिलं माघारी जा. निघाली. एवढी चावी हळूहळू हळूहळू हळू कुलपाजवळ पोचली. कुलपाला मध्यभागी एक वेज होतं. त्या वेजात एवढ्याशा चावीनं हळूच प्रवेश केला आणि आत प्रवेश केल्याबरोबर चावी ती किल्ली डावीकडून उजवीकडे फिरली आणि फिरल्याबरोबर कुलूप खाट करणं उघडलं. जे हातोड्याला जमलं नाही ते एवढ्याशा किल्लीनं केलं. शिवबाला जिजाऊंनी सांगितलं, हे स्वराज्य म्हणजे कुलूप आहे आणि हे स्वराज्य नावाचं कुलूप उघडायचं असेल शिवबा तर आतापर्यंत जे मोहित्यांनी, देशमुखांनी, भोसलेंनी, पाटलांनी प्रयत्न केले तसे प्रयत्न करून चालणार नाही. तुला चावीसारखं, किल्ल्यासारखं इथल्या गोरगरिबांच्या रयतेमध्ये तुला मिसळावं लागेल. इथली मुठभर मावळ मातीची माणसं तुला गोळावी करावी लागतील आणि हीच मावळे, हेच गोरगरीब पोरं म्हणजे चावीसारखे आहेत. एकदा तुझ्या सोबत आले ना तर स्वराज्य नावाचं कुलूप उघडलं जाईल. माझ्या राजानं तेच केलं आयुष्यभर. चावी सारखा इथल्या माणसाच्या काळजाच्या अंत करणार 400 वर्ष झालं आमच्या रुजलाय, म्हणून हे स्वराज्य उभा राहिले. विठ्ठल बघता बघता अनेक संकट आली. वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली गडावर स्वराज्याची. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. वयाच्या कितव्या वर्षी? 16वं वर्ष म्हणलं की आपल्याला एकच आठवतं. 16वं वर्ष धोक्याचं नाही. नीट ऐका,
ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या 16व्या वर्षी. 16वं वर्ष माझ्या तरुण पिढीला, माझ्या मित्रांना, सवंगड्याला सांगेल दादा, 16वं वर्ष धोक्याचं नसतं, 16वं वर्ष मोक्याचं असतं दादा. तो मोका ज्यानं साधला तो छत्रपती शिवाजी झाला. विठ्ठल याची शपथ एक 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 मावळा जवळ केला. येसाजी आला, बाजी आला, तानाजी आला, पासलकर आला, प्रतापराव आला, गुजर आले, मोहिते आले, सगळे 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 गोळा केले. बघता 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 अनेक किल्ले मिळवले दादा. आणि महाराष्ट्रावर पहिलं संकट आलं अफजल खानाचं. आणि खानाचं संकट आल्यावर शिवबाराजाला थोडीशी काळजी वाटली. काय करावं, कारण या अफजल खानाच्या, सामान्य नाही अफजल खान, वाईट अफजल खानाचा कोतळा काढलेला सगळ्याला माहिती आहे हो. पण अफजल खानाच्या कधीतरी विचारांचा विचार कधीतरी झाला ना, एवढा कपटी माणूस पृथ्वीवरती दुसरा जन्मला नसेल दादा. जेव्हा निघाला ना तो विजापुरातून महाराष्ट्राच्या स्वारीवरती, तो अफजल खान, 60 बायका होत्या माय त्याला, 60 बायका. आज विजापुरात जा, त्या 60 बायकांच्या कबरी तुम्हाला पाहायला भेटतील. जेव्हा महाराष्ट्रात आला, स्वतःच्याच बायकोला विहिरीत टाकून मारणारा कपटी अफजल खान होता. मग शत्रूला कसं मारलं असतं. निघाला विजापूरला, आला इथून गेला तुळजापूर. तुमचं आमचं श्रद्धास्थान आई तुळजाई जगदंबा मातेच्या मंदिरातला कळस पाडला, मंदिर उद्ध्वस्त केलं, सर केलं माझ्या राजाच्या काळजाला. कशासाठी स्वराज्य? जर माझं देव, माझं हिंदुत्वाची, आमची कुलदेवी जर त्रासली असेल, कशासाठी राज्य निर्माण करायचं? पण सल्ला दिला, थांबा राजे थांबा. तेवढ्यात निघाला अफजल खान पुढं. बघता बघता आला पंढरपूरला आला बाय. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांची माय आहे ना, ती जगाची माय आहे दादाची. विठू माऊली आमची माय दादा. त्या विठू माऊलीचं मंदिर उद्ध्वस्त केलं. आतल्या मूर्तीकडे जाणार, पण धाडस केलं आमच्या पंढरपूर जवळच्या एका पाटलानं, नाव त्याचं सूर्याजी पाटील. मूर्ती आणली, देगाव म्हणून गाव आहे, तिरे मार्गे रस्त्यावर त्या विहिरीत लपवून ठेवली दादा. पण मंदिर उद्ध्वस्त केलं. गेली बातमी गडावरती, पंढरपूरचं पांडुरंग पाडलं होतं. आलं डोळ्यात खळकन अश्रू. बाळासाहेब किती दिवस बसायचं लपून फेकण्यासारखं? कशासाठी हे स्वराज्य? मासाहेबांनी सांगितलं, थांब, संधीचं सोनं करता आलं पाहिजे, वेळेची वाट बघता आले पाहिजे. येऊ दे आणखी. कारण उघड्या मैदानात लढायचं म्हणजे तोफ पुढं जाऊन म्हणल्यासारखं उडव मला. आणि हळूहळू जवळ आला, वाई प्रांतात आला. आणि मग मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, शिवबा आता बाहेर पड. का? अफजल खानाच्या भेटीला जाताना एखादा डुप्लिकेट दिला नसता तर, पाठवला असता तर चालला नसता का? जसं सिद्धीला पाठवलं होतं ना शिवानाई, बाजी प्रभूला जसं घोडखिंडीत उभा केलं, सिंहगडावर तानाजी पाठवला, बहलोर खानासाठी प्रतापराव गुजर पाठवला, येसाजी कंक पाठवला, तसा चालला नसता का दुसरा एखादा शिवाजी? पण जिजाऊंनी सांगितलं, शिवबा आता ही लढाई तुझी आहे, ही लढाई आरपारची आहे, जावं लागेल, तुला जावं लागेल स्वतःला. आणि एक एक पायरी जेव्हा राजा उतरायचा ना, अफजल खानाच्या भेटीला जाताना, शेवटची भेट आणि शेवटची वेळ जेव्हा साधली जाणार होती, तेव्हा प्रत्येक पायरीवर आमच्या मासाहेब जिजाऊचा एक 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 वाक्य शिवबा राजाच्या कानात घुमत होतं. अरे हाच तो अफजल खान आहे शिवबा, ज्यानं तुझ्या वडिलांना, आबासाहेबांना विजापुरात कैद केलं, मारण्याचा प्रयत्न केला, तोच हा अफजल खान आहे. दुसऱ्या पायरीवर पाऊल टाकला शिवाजी महाराजांनी आणि दुसरं वाक्य कानावर पडलं जिजाऊ आई साहेबांचं, शिवबा अरे हाच तो अफजल खान आहे, ज्यानं तुझा थोरला बंधू संभाजी राजाचा कपटानं वध केला, तोच अफजल खान आहे.
तिसऱ्या पायरीवर पाऊल टाकला आणि तेवढ्या जिजाऊंचं वाक्य आलं, हाच अफजल खान आहे ज्यानं महाराष्ट्रातल्या मातीला आणि इथल्या स्त्रीला पाठवलंय. जेव्हा 5व्या पायरीवर पाऊल टाकलं, जी शेवटची पायरी अफजल खानाला भेटायला जायची आणि त्या शेवटच्या पायरीवर जिजाऊंचं वाक्य आठवलं, शिवबा काहीही झालं तरी, शिवबा काहीही झालं तरी, आई जगदंबेची शपथ आहे शिवबा, अफजल खान जिवंत माघारी विजापूरला गेला नाही पाहिजे दादा. आणि एवढ्यावर कोतळा निघाला अफजल खानाचा. एवढ्यावर उग विचार करा, अफजल खानाला भेटायला पोरगा आपला स्वतः मुलगा आई साहेबांनी पाठवला. तुम्ही असता, नसणार पण असता चुकून समजा, तुम्ही पाठवलं असतं का तुमचं पोरगं? तुम्ही उद्या आता महाप्रसाद आहे आमच्या मंडळाच्या वतीने, काकासाहेबांनी सांगितलं 1000 लोकांचं महाप्रसाद अन्नदान होतं दादा. कलियुगामध्ये 5 दानं सांगितली जातात. एक ज्ञानदान आहे, त्यालाच विद्यादान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जर दान कोणतं असेल तर अन्नदान कलियुगामध्ये आहे दादा. हे दान छत्रपती शिवबाराजाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं होतंय. हा मोठा संकल्प या सगळ्या मंडळीने केलाय. एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे दादा. ही तर उद्या अन्नदानाला आपलं पोरगं घरनं जेवायला यायला लागलं तर आपण माई सांगते, बाळा गर्दीत जाऊ नको, ताट तुझं व्यवस्थित बाजूला घेऊन बस, वाढणारा माणूस जवळ घेऊन बस, म्हणजे लवकर तुला मिळतं. आणि खाऊन झालं की पटकन घरी ये, कीर्तनाला थांबू नको, ऐकू नको. हे आपल्या आयाने सांगितलं असतं. तिथं लेकरं आहे, तिथे बाहेरची माणसे, तिथे गाड्या येते, त्या तुला काय झालं म्हणजे काय करायचं, तू एकुलती एक काय, आता तर म्हातारपणा झालाय, ही ते आम्हाला झाली असते कालवाद. पण छत्रपती शिवबा जेव्हा अफजल खानाला चालला ना भेटायला, तेव्हा मासाहेबांना संपूर्ण खात्री होती, या युद्धात एकतर शिवाजी राजा जिंकेल नाहीतर मरेल. पण मरणाच्याही दारात ज्या माईनं आपल्या मुलाला पाठवलं ना, त्या आईचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. आणि तिच्या पोटी जन्म घेणारं लेकरू काही कच्च्या काळाचा असेल काय दादा, सामान्य नाही दादा. आणि मग अफजल खानाचा पुतळा निघाला, मग शाहिस्ते खान आला. हो, एक 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 कमी शत्रू आहेत का दादा. पण जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्यात झाला दादा. पहिला सर्जिकल स्ट्राईक, एकही कोणालाही आपल्या जवळचा सैनिक मावळा न मारता शत्रूला पळवून लावणारा जगातला पहिला स्ट्राईक म्हणजे शाहिस्ते खानाची फजिती. विठ्ठल. आणि अशा राजाचा जन्म अवतार कशासाठी झाला असेल तर धर्माचं पालन करायला. मग शास्त्रामध्ये धर्म 4 पद्धतीचा सांगितला जातो. सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म. यातला सामान्य धर्म म्हणजे काय, विशेष धर्म म्हणजे काय, परधर्म म्हणजे काय, परमधर्म म्हणजे काय, याचा फार मोठा विचार आहे. मला तेवढं सगळं तुमच्यासमोर मांडायचं. पण सामान्य धर्म कशाला म्हणावं, सोपं बोलून जातो. सामान्यपणे सर्वसामान्याला जो करता येतो त्या धर्माचं नाव आहे सामान्य धर्म दादा. याच्यामध्ये 4 प्रकार येतात: सत्य, तप, दया, अहिंसा आणि सदाचार. महाराज, हे 5 गोष्टी करता आल्या पाहिजे. सगळ्याला करता येतात ना. सत्य सगळ्याला बोलता येतं ना. खरे, नेहमी खरे, इथंच म्हणावे, घरी जाऊन विसरावे. महाराजाचा धंदा आहे, त्याला काय पाकिट मिळलं बोलते जाते निघून, हे आपले म्हणणार दादा. पण खरं बोलणं काय, आम्ही वारकऱ्यांनी काय गुत्त घेतलंय होय? काही लोक म्हणतील आमचा जर चुकून एखादा वारकरी खोटा बोलला तर माळकरी आहे की खोटं बोलाव का. आता आम्ही काय म्हणजे टेंडर तुम्हालाच दिलंय सगळं, बिगर माळकऱ्याला खोटं बोलायचं. नेहमी सत्य बोलावे, हा सर्वसामान्यांना सगळ्याला धर्म पाळता येतो दादा. तप, दया, अहिंसा हे पाळले पाहिजे दादा. आणि शेवटची गोष्ट सांगितली सदाचार. आचार चांगला असला पाहिजे. आज शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यालाच माहिती आहे शिवचरित्रातला अफजल खानाचा कोतळा कसा काढला, शाहिस्ते खानाची बोट कशी मारली, सगळ्याला माहिती आहे. आग्र्याहून सुटका कशी झाली एवढंच माहिती आहे हो. पण आचार शिवबा राजाचा कोण शिकणार, कुणी घेणार दादा. आचार चांगला आला पाहिजे ना आमच्या जवळ. म्हणून तर एका इंग्लिश तत्ववेत्याची म्हण आहे दादा, इफ यू वेल्थ इज लॉस देन नथिंग इज लॉस, इफ यू हेल्थ इज लॉस देन समथिंग इज लॉस, बट इफ यू कॅरेक्टर इज लॉस देन एव्हरीथिंग इज लॉस. आलं का लक्षात.
आपण वेल्थ म्हणजे पैसा. तुम्ही जर पैसा गमवला तर काही गमवलेलं नाही. कधीही पैसा मिळवता येतो, कुठल्याही टप्प्यावर मिळवता येतो. आणि कसा मिळवायचा ती आम्ही सांगतो. फक्त चांगला टाळ वाजवायला येऊ द्या, नीट म्हणायला येऊ द्या, कितीही पैसा. चांगलं बोलायला येऊ द्या, कितीही मोकाट पैसा येत आमच्याजवळ. पैसा कमी नाही. अहो उदाहरण देऊन जातो, कशाला जाऊ द्या, आमचं कशाला, तुम्हाला सोपं पटणार उदाहरण देऊन जातो. सिनेमा सृष्टीतलं एक उदाहरण देऊन जातो, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. ते म्हणताला आता जरा बुवा बरा आणला का साहेबांनी. हां, सिनेमा सृष्टीतलं उदाहरण. एका सिने कलाकाराचं नाव घेतो, सगळ्यांना माहिती आहे, म्हाताऱ्यापासून बाल्यापर्यंत सगळ्याला माहिती आहे. त्या सिने कलाकाराचं नाव आहे अमिताभ. माहिती आहे तुम्हाला. हां, जेव्हा 1990मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा होता ना, त्याच्यावरती चित्रपट, त्याचे फ्लॉप झाले. 350 कोटीचं कर्ज झालं महाराज. 99पर्यंत त्याला सिनेमा भेटना, काम भेटना, काय करावं कळेना. 350 कोटीचं कर्ज. स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये अमिताभजी असं लिहितात की माझ्या मनात प्रश्न चालला होता, जगाव की मरावं, आता कुठंतरी जावं, स्वतःला सुसाईड करून घ्यावं, आत्महत्येचा विचार मनामध्ये चालला होता. आणि तेवढ्यामध्ये 1999ची पहाट उजडली आणि कौन बनेगा करोडपती नावाची सिरियल एक अमिताभ बच्चनला भेटली. 50व्या वर्षापासून 2026मध्ये आज त्या माणसाचं वय वर्ष 86. आजची प्रॉपर्टी गाड्याची आहे 3,500 कोटी. हे कोट नव्ह, ते कोट. पेटी. आता कळलं. खोके. सध्या महाराष्ट्राला ही शब्द माहिती आहे. विठ्ठल ठरवलं ना, वयाच्या कोणत्याही वर्षी पैसा मिळवता येतो. पैशाची काळजी करू नका, आणि मिळवायलाही पाहिजे हो पैसा. आता तरुण पिढीला आव्हान आहे, मी नुसतं म्हणणार नाही तुम्ही यान भजन करा. संसार नीट करता आलाच पाहिजे, तुम्हाला दमलंच पाहिजे. माफी मागून बोलतो दादा, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा मित्र समजून तुमच्या पायावर नतमस्तक होऊन बोलतो. माझं वाक्य पटतंय का बघा. ज्याला सामान्य संसार येत नाही त्याला हा उच्च कोटीचा परमार्थ काय जमणार आहे मला सांगा. हा जर परमार्थ यायचा असेल ना, संसार नीट झालाच पाहिजे. हा संसार नीट करायला पैसा मिळवायलाच आला पाहिजे. पण मिळवायचा कसा. जोडोनिया धन ही एवढं पाठ करा, आणि नुसतं अर्ध करू नका. जोडून या दोन उत्तम व्यवहार, पुढचंही पाठ करा. अर्ध राहिलेलं उदास विचारे, मग त्यानं पैसा मिळवला. आणि मिळवलेल्या पैशावर गुरमी करू नका. फक्त आपल्या प्रारब्धानं भेटेल, आपल्याला कर्मानं भेटेल. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान. तुमच्या नशिबात असेल ना कधी पैसा, नशिबात असेल ना कधी कुठेही मान भेटेल. पण भेटलेल्या मानाला आणि भेटलेल्या पैशावर समोरच्याला मातीमोल समजण्याची चूक कधी करू नका आयुष्यामध्ये दादा. कारण कधी कुणाची गरज पडेल कुठल्या मानावर काही सांगता येत नाही दादा. पैसा भेटला, प्रॉपर्टी आली म्हणून लय कौतुकानं हुरळून जाऊ नका. गर्व अहंकार करू नका. घरातली माणसं चांगली भेटली, माझं लय चांगलं, माझं लय चांगलं, लय बोंबलू नका. कारण लोकांच्या प्रत्येकाजवळ घरामध्ये साखर असेलच असं नाही, पण मीठ मात्र प्रत्येकाच्या घरात आहे. आपल्या जखमेवर कधी लावल आणि कधी आपला घराचा मिठाचा खोबरा करून टाकतील कळू द्यायची नाही दादा. आणि जेवढा तुम्हाला अहंकार वाटतो तेवढी ही काही मिळवलेला आपल्यासोबत राहता याची गॅरंटी काय वाटतं तुम्हाला. आपला बाप, आपली आई आपल्याला सोडवण्यासाठी येणार आहे. आपली बायको, आपली नातीगोती, आपला पैसा कोण येतो दादा. अरे यातलं एक सुद्धा आपलं नाही दादा, कोणी नाही आपलं दादा. आपल्याला वाटायला लागलं सगळं, आई माझी, बाप माझा, भाऊ माझा, मित्र माझा, पैसा, घरदार माझं, पण यातलं आपलं काही नाही दादा. म्हणून तर ते तुकडोजी महाराजाचं गोड प्रमाण आहे दादा. घे 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 हरिनाम घे माया सारी हरिनाम घे माया सारी. तुकडोजी महाराज म्हणतात दादा, अरे घे बाबा हरिनाम घे, हे माया मोह सारा सोडून दे. कारण हे तर तुला वाटायला लागलं रे, हे सगळं 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 माझं. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील
म्हणशील घरदार इथंच राहील सार मेल्यावरती तुझं घर ते गावाबाहेर पैसा अडका म्हणशील पैसा अडका इथंच राहील सडका मेल्यावरती तुझ्या सगळी मातीचा मडका गे 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 हरंगे माया गावी सोडून दे वाटतंय आपल्याला महाराज पैसा अडकला पण आचार आपल्याजवळ चांगला असला पाहिजे. पैसा गमवला कधीही भेटल, आरोग्य गमवलं थोडंफार गमवलं, आरोग्याची काळजी घ्या दादा, आरोग्य जपत चला. मी डॉक्टर आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो दादा, आता प्युअर असं काही बाजारात राहिलं नाही. प्युअर हा शब्द सुद्धा प्युअर राहिला नाही. शुद्ध हा शब्द सुद्धा शुद्धपणे बोलता येत नाही, शुद्ध राहिला नाही दादा. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, जपल ते जमेल त्या पद्धतीने शरीर जपा. परंतु तुम्ही जर तुमचं चारित्र्य बदललं घालवलं तर तुमच्या आयुष्यात काही शिल्लक राहत नाही दादा. माझ्या राजानं आयुष्यभर चारित्र्य सांभाळलं दादा. मुल्ला अहमदाची कल्याणची सून आणली, देखणी दिसायला सुंदर, जिच्याकडे पाहिलं की पाहत राहावं. आणली आणली आबा सोनदेवानं सूनबाई आणली आणि माझ्या राजाच्या समोर उभा केली. आबाजी सोनदेवाला वाटलं माझा राजा येईल, शाबासकी देईल, पाठीवर थाप टाकेल. कारण आतापर्यंतची पद्धत तीच होती, शत्रूच्या आया बहिणी आणायच्या आणि मालकाच्या दारात देऊन टाकायच्या. आबाजीला वाटलं असंच होईल, पण नाही दादा. तो स्वराज्याचा राजा उतरला आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या मुल्ला अहमदाच्या सुनेला भावानं जसं बहिणीला साडी चोळी करून सासरी नांदायला पाठवावं ना, तशी साडी चोळी दिली आणि माझ्या राजानं त्या मुल्ला अहमदाच्या सुनेला माघारी पाठवली दादा. काय आचार! आज आमच्या तरुण पिढीकडे आचार राहिला नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. शिवजन्मोत्सव सोहळा साजरा खरा करण्याचं जर कोणतं काम असेल, जर आमची तरुण पिढी व्यसनाधीन नाही झाली तर खऱ्या अर्थानं तुम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला. जर तुम्ही चारित्र्य जपलं आमच्या तरुण पिढीनं तर खऱ्या अर्थाचे शिवबाचे वारस आणि मावळे तुम्ही आहात. विठ्ठल सगळ्या धर्माचं पालन आम्ही केलं पाहिजे दादा. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, खऱ्या अर्थानं आमचं हेच काम आहे, आम्ही एकच काम करत आलो, धर्म लोकांना समजावून सांगायचा आणि त्या धर्मासाठी लागणारं नाम देण्याचं काम आम्ही करतो. अभंगाचं द्वितीय चरण. Oh,
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना विठ्ठल. हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं ना दादा, ते फक्त एकट्याच्या जीवावर नाही झालं दादा. सोबत एक 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 जीवाभावाची माणसं होती ना, आणि ती प्रत्येक जीवाभावाची माणसं दादा, प्राण गेला तरी 72 म्हणणारी माणसं सोबत होती दादा. शिवबा राजाच्या सोबत एकनिष्ठतेनं वागणारी ती होती दादा. माफी मागून बोलतो, आज इथं मान्यवर मंडळी काही उपस्थित आहेत दादा. आज आमच्या पिढीकडे निष्ठा पाहायला भेटत नाही दादा. माफी मागून बोलतो, मीही तुमच्यात आलोच दादा. आमच्या पिढीला निष्ठी कळती, पण निष्ठा कळत नाही दादा. तुम्हाला पाहायची असेल ना निष्ठा दादा, जर पाहायचे असेल ना निष्ठा दादा, तर कधीतरी घोडखिंडीत जा दादा. घोडखिंडीमध्ये वयाच्या 80व्या वर्षी दादा, वयवर्षी 80व्या वर्षी घोडखिंडीत उभा राहावा आणि माझ्या राजाला सांगावं, राजा आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोचेता जगला पाहिजे. अरे याला निष्ठा म्हणतात. एक प्रतापराव गुजर नावाचा पहिला सरसेनापती, माझ्या राजाने सांगितलं, प्रतापराव पहलवान खानाचा सामना करण्यापूर्वी जिवंत सोडून माघारी का आला, त्याचा खात्मा केल्याशिवाय कोण नाही दाखवायचं. एवढं वाक्य ऐकलं दादा. 7 मावळ्यांना सोबत घेतलं मराठ्यांना आणि 25,000च्या फौजेत प्रवेश केला. प्राण अर्पण केला दादा. पण इतिहासकाराला गाणं मिळालं दादा, वेड्यात मराठे वीर दौडले सात. याला म्हणायची निष्ठा दादा. एकुलत्या एक पोराचं लगीन आहे दादा. निमंत्रण द्यायला राजगडावरती निघालाय आणि त्या गडावरती गेल्यानंतर दादा निष्ठा काय असते तुमच्या समोर बोलतो दादा. लक्ष देऊन ऐका दादा. ओम नमो जगदंबे नमन तुझा अंबे करुण हरिभक्ती परायण श्रीनिवास महाराज चव्हाण हे तुमच्या माझं सोलापूरचं वैभव आहे दादा. ओम नमो जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे नभोवन धापतुम पुण्याचा नभोवन धापतुम पुण्याचा शाहीराव महाराष्ट्राचा प्राण शाहीराव महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गाल गुणगान नमन माझ साधू संतान साधू संतान साधू संतान साधू संतान. ऐका दादा, नमन माझ साधू संतान त्या अळूच्या ज्ञानदेवा देहूभाऊच्या तुकारामाला रामसत्यतेचा धडा देणारा त्या गाडगे बाबाला, रामगीता देणारा त्या तुकडोजी बाबाला, नमन माझ साधू संताला ज्ञानदेवाला तुकारामाला गाडगे बाबाला. ऐका दादा, निष्ठा काय असते सांगतो दादा. किल्ल्यात किल्ला वखडे भयंकर असा शिवकडे प्राणाचे मोल देऊनी याला तर गेला तानाजीनं किल्ल्याला. ऐका दादा, प्राणाचे मोल देऊनी याला तर गेला तानाजीनं किल्ल्याला. ऐका हो या मर्दाच्या पवाऱ्याला ऐका.
कोल्हारा पुण्याच्या पश्चिमेला, पुण्याच्या पश्चिमेला कोल्हारा दादा, कोल्हारा पुण्याच्या पश्चिमेला हल्ली सिंहगड म्हणजे गेला, उदय भान जपत भला किल्लेदार होता किल्ल्याला, असा कोंडाला असा मस्तरांजाला विचार हा रुपयाची नऊ केला, तिने सांगितलं शिवराजाला लागले मोहिनीच्या तयारीला, सुभेदार तानाजी मालुसरे एकुलते एक पुरातन लगीने निमंत्रण द्यायला गडावर पोहोचला. मासाहेब जिजाऊंच्या समोर उभा आणि राजाचा चेहरा काळजीत पाहिला. विचारला साहेब, राजाचा चेहरा काळजीत कारण नाना शिवबानं मोडी मागली. कोणती मोडी तुला होत कोण झाले राजे लढायला आमच्या माणसाने तलवारी घेऊन लढायला जायचं आणि आम्ही पोराच्या लग्नात स्वर्गात मिळवायचं कोण आमच्या जगारीवर. हा वेळा मला पाहिजे आमचं पण तारा, अरे तुझ्या एकुलत्या पोराचं लगीन आहे रे, रायबाचं लगीन माय. आणि एवढ्या तानाजीनं सांगितलं आज हे लगीन कोण झालं. पण किल्ल्याचा भेद घेतला पाहिजे. किल्ल्याचा भेद घेण्याला तानाजीनं वेश बनवला. कधी धरणीशी तो झाला तर कधी गोंधळी बनवणारा. गोंधळ माहितीये का? माहितीये का गोंधळ? आपल्या घरातला काळच्याचा गोंधळ नव्हतं. आणि उभारला तानाजी गोंधळाला. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी तेवढ्या कोळीवाड्यात बातमी गेली. खंडोजी नाईक प्रमुख आहे. दोन पोरं गेली, सांगितलं नाईक 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 मोठी आहे. नायकाच्या डोळ्यात पाणी आलं. मागच्याच महिन्यात जगदंबेला नवस केला, जागरण गोंधळ झाली आणि आंबेनच पाठवलं ग गोंधळाला. माराबंदी घातली, डोक्याला टोपलं लावलं, घरातनं बाहेर पडला. तानाजी सूर्याजी गोंधळी बनून आलेलं आणि खंडोजी नायकानं विचारलं, गोंधळी बुवा घालता का आमच्या गोंधळ? तानाजीनं सांगितलं आमचं कामच ते आहे. तुमच्या लग्नाला येऊन तुमच्या यात्रेला येऊन जत्रेला येऊ, तुमच्या गावाला येऊ, गावात येऊ तुमच्या. असू दे असू दे भैया असू दे. गावाला येऊन तुमच्या गावाला येऊन, जत्रेला येऊन तुमच्या लग्नाला येऊ, लग्नाला येऊ, गोंधळ घालू, पण तुम्हाला एक करावं लागेल. आपण तुमच्या घराला येऊ
आम्ही गोंधळ घातला गोंधळ तानाजीनं. आणि मग लक्षात आलं तानाजीला आपण आलोय कशासाठी, किल्ल्याचा भेद घ्यायला आला. आता याला कळवावं म्हणून थोडी चाल तानाजीनं बदलली. सांगितलं आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आता मात्र तानाजी आम्ही आंब्याचं गोंधळी म्हणलं नाही, आम्ही देवीचं गोंधळी नाही म्हणलं. तानाजी सूर्याजी तानाजीनं सांगितलं आम्ही गोंधळी पण कुणाचं, आम्ही जीवनाची गोंधळी, आम्ही सरांची गोंधळी, आम्ही जीवनाची गोंधळी, आम्ही सरांची गोंधळी, आम्ही कोल्हाची गोंधळी, आम्ही आंब्याची गोंधळी, आम्ही कोल्हाची गोंधळी, आम्ही सरांची गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही कोल्हाची गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही जीवनाची गोंधळी. स्वराज्य ऐकलं खंडू नायकाच्या डोळ्यावरची झापड गेली. अरे ही गोंधळी दिसत नाही, यांच्या हाताकडे बघ, डोळ्याकडे बघ. अरे शिवबा म्हणतोय, स्वराज्य म्हणतोय, कोण आहे तुम्ही? आणि मग सांगितलं तानाजीनं अरे मराठ्याचं नाव लावता, मी त्याला पीळ देता आणि आया बहिणीला दुश्मनाला देता. लाज वाटत नाही तुम्हाला? कोण तुम्ही? तानाजी म्हणते हाला संगे बंधू सूर्याजीला संबळ वाजवायला आला. सूर्याजी सोबत शेलार मामा आहे. काय पाहिजे? किल्ल्यावरचा भेद सांगितला भेद, ठरलेली वेळ, ठरलेला दिवस. 300 माणसं सोबत घेतली आणि त्या कोंढाण्याच्या एका कड्यावर आले. सोबत यशवंती नावाची घोरपड आहे दादा. त्या घोरपडीकडे पाहिलं, शेपटाला जोर बांधला आणि सुभेदार तानाजीनं सांगितलं त्या घोरपडीला, त्या घोरपडीचं नाव आहे यशवंती. आणि जरा बाबा जात आमचा तानाजी त्याला त्या घोरपडीकडे पाहून म्हणाला, हे यशवंती, जर खाली माघारी तर तलवारीनं तुकडा करेन तुझा. ऐकला मालकाचा आवाज, सर 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 करत घोरपडी वरच्या बाजूला आणि 307 मावळावर पोहोचला. मुख्य कल्याण दरवाज्यातलं सूर्याजी 300 मावळे घेऊन आत प्रवेश झाला आणि सगळ्याचा आवाज एक झाला, हात वर करा बाय, हात वर करा. हे दादा, हे शोभाचे माणूस हात वर करायला दादा. शेवटची 2 मिनिटं राहिले आणि एकच आवाज झाला दादा, एकच आवाज झाला. तलवारीच्या ठेंग्या पडायला लागला. उदयभान राजपूत जागा झाला. तानाजीची त्याची भेट झाली. दोघेही याची तलवार त्याच्या तलवार अंगाला जखमा झाल्या. अरे एवढ्या जखमा येत तलवार एक मार तानाजीला खालीवर झाला. हाताला गुंडाला वार हातावर झाला. दोघांचे वार मरमतमरशी झाले. पडला 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 सुभेदार तानाजी पडला आणि त्याच्या एका वारात सुभेदार पडला. पण जेव्हा पाहिलं ना मराठ्या सैनिकांनी बळ निघून गेलं. हत्तीच्या ताकदीचा माणूस पडलेला पाहिला. डोळ्यात पाणी आलं. मराठे पळायला लागले. धाकटा भाऊ नाव सूर्याजी पाहिलं. दादा 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 माझं मरण करून पाहिलं. काय करावं? दुःख सोडलं बाजूला. तानाजीचं स्वप्न आहे या कोठाऱ्यावर भगवा फडकला पाहिजे. केला धावा गोरखंड कापले आणि सांगितलं मला लावला पाहिला उपरला. एक तर उड्या मारून मला, काय लढून मला आणि पुन्हा सगळे आले. गंडाला पगदा 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 खावीस झाला. गड आला माय पण तानाजी सारखा शिवून गेला दादा, तानाजी सारखा शिव मरणाला पत्करलं पण राजाची मैत्री नाही सोडली.
आमच्याकडे फ्रेंडशिप डे येतो, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. फ्रेंडशिपचे बँड लागतात आम्हाला मैत्री दाखवण्यासाठी. ज्याच्या हातावर जितके बँड आहे का नाही तेवढा तो भारी फ्रेंडशिपला. असं नाही दादा, मैत्री स्वीकारायची ना. अरे पहा एकदा तानाजी शिवाजीची मैत्री, पहा एकदा बाजीप्रभू देशपांडेची आणि आमच्या छत्रपती शिवाजींची मैत्री, पहा प्रतापराव गुजराची शिवाजीची मैत्री. ही मैत्री तुमच्या आमच्या जवळ यावी. तो शिवाजी राजेने दिलेला वसा वारसा तुम्हाला भेटलाय. तो विचारांचा वसा वारसा या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आज इथं आनंद वाटला. या शिवस्वराज्य प्रतिष्ठाननं सगळ्या परंपरा डीजे डॉल्बी बाजूला ठेवलं आणि इथं आणलं महाराज. बरं झालं, नाहीतर त्या डॉल्बी पुढं काय होतं, माणसं 2 मिली इथनं सुरुवात झाली कडे. वाईट झाली. तुमचं बघितलं मेलेलं ना, आमच्या पंढरपूरातनं डॉल्बी बंद झाली. डॉल्बी काढले की कोण जातच नाही तिकडं. बंद केला आमच्याकडे डॉल्बीचा प्रकार. या सगळ्याला फाटा देऊन या सगळ्या तरुण मंडळीने एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आदर्श विचार इथं आणला. माझ्या राजानं फक्त लढाया केल्या, माझ्या राजानं फक्त द्वेष केला नाही. माझा राजा म्हणजे काय होता दादा? माझ्या राजाची शिवनीती, माझ्या राजाची राजनीती, माझ्या राजाची न्यायनीती आज अनुभवली पाहिजे. रांजचा पाटील यावा आणि एका गरीबाच्या सुनेच्या पदरावर हात घालावा. अरे दोन्ही हात दोन्ही पाय कलम करावं आणि जिवंत ठेवावं. सांगावं शिपायला, जा याला चौकात रांजचा ठेव. म्हटलं एवढं मारून कापलंय त्याचं, जिवंत कशाला ठेवताय राज? टाका ना मारून. महाराजाची न्यायनीती काय असते दादा? राजाने सांगितलं नाही, त्याला जिवंत ठेवायचा, जिवंत एवढ्यासाठी ठेवायचा. जर जाता येता कुणी बघितलं तर त्याला कळालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये परस्त्रीच्या पदराला हात घातला तर त्याचा चौरंग केला जातो. हे न्याय देणारं फास्ट ट्रॅक कोर्ट पहिलं कोणतं असेल तर माझ्या छत्रपती शिवराज्यामध्ये सपोजी गायकवाड नावाचा, ज्याने एका स्त्रीवर अन्याय केला आणि त्याला देहदंडाची शिक्षा दिली. जेव्हा फासावर लटकवलं, रायगडाच्या टकमक टोकावरून टाकून दिलं ना, तेव्हा महाराजांना कुणीतरी सांगितलं तो सखोजी गायकवाड कोण आहे माहिती आहे का? राजा म्हटलं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला माहिती आहे ती मला माहिती नाही असं तुम्हाला वाटतं? बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला जे कळतं ती कुणालाच कळत नाही. राजाने सांगितलं मला माहिती नाही. तो सखोजी गायकवाड म्हणजे राजाचा सक्का मेहुणा होता, पण टकमक टोकडीवरनं टाकून दिला. सख्या मेहुण्याला देहदंडाची शिक्षा देणारं राज्य त्या दिवशी येईल तेव्हा शिवस्वराज्य येईल. सख्या मेहुण्याला प्लॉट दिल्यावर आदर्श होत नसतो. विठ्ठल स्वराज्य आहे ना दादा. आज ही सिंह कधीतरी जा. आज आमच्या योजना आहेत, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याची गरज आहे, पाणी प्यायला भेटत नाही. आमची निवेदन आहे ती नगरपालिकेकडे. रायगडावर जा कधीतरी, एक विहीर आहे, आजूबाजूच्या पंचकृषीत बारमाही त्या विहिरीवरनं पाणी पोचतं, कधी पाणी आटलं नाही. स्वच्छता आता आहे आमच्याकडे, शासनाचं अनुदान आहे. शौचालयाचा दाखला दाखवला तर दुसरं अनुदान भेटत. आणि मग तुम्ही दाखलं घ्यायला लागला, शौचालय बांधायला लागला. 400 वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग नावाच्या किल्ल्यावरती जा. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा. त्या काळात 400 वर्षापूर्वी सिंधुदुर्गावर 45 शौचालय बांधलेली आज सुद्धा पाहायला भेटतात. शिवाजी राजा म्हणजे फक्त मारणारा नव्हता, शिवाजी राजा वाचवणारा, जगवणारा आणि कसं जगायचं हा शिकवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यामुळे आपण सर्वजण इथं आज व्यवस्थित आहे. तुम्ही आम्हाला भजन करायला त्यांच्यामुळं जमतं, नाहीतर आता वेगळंच आमचं चाललं असतं दादा. ते आहे म्हणून बरं आहे आपल्याजवळ दादा. होतं राजे होऊन गेले म्हणून चांगलं आहे दादा. अशाच्या स्वभावात जन्मात आपल्या मातीत आपल्याला जन्म भेटला. एक काम करा, एक मागणं तुमच्याकडे मागायला आलो मी. तुमच्याकडे तुमच्या गल्लीत तुमच्या चौकात पहिल्यांदा आलो. एक मागणं मागतो, तुमचा भाऊ म्हणून मागणं मागतो, तुमचा मुलगा म्हणून मागणं मागतो, तुमचा मित्र म्हणून मागणं मागतो. ते म्हणचाल आलं का आता महाराज मूळ वळणावर मागायला? पैसा नको दादा,
मला तुमचं काही मला नको, माझं सगळं व्यवस्थित आहे महाराज. मी ज्या वंश परंपरेत जन्माला आलोय श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज इथे फोटो लावलाय त्या मंडळींनी. कुठून लावला शोध मला काय कळलं नाही. महाराष्ट्राला या काकाची गरज आहे, नाहीतर काका मला वाचवापासून काका न वाचवण्यापर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक 8 गुरु होते आणि त्या 8 गुरुमधले श्री संत माणकोजी बोधले महाराज एक होते. त्याचा मला अभिमान, सार्थ अभिमान आहे. या भागातलं सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी तालुक्यातलं रायगडजवळ धामणगाव नावाचं ग्रामसंकुल आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरला दर्शनाला जात असताना कायम सल्ला मसलत करायला गडावर येत होते. याचं कारण आहे महाराज, धर्मसत्ता आणि राजसत्ता या हातात हात घालून चालत. जेव्हा राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येते तेव्हा रामराज्य, जेव्हा धर्मसत्तेच्या सल्ल्यानं राजसत्ता चालते तेव्हा शिवराज्य येत असतं. आणि म्हणून संतांची लेखणी, पत्रकाराची लेखणी, संतांची वाणी आणि नेत्यांचे विचार जेव्हा एकत्रित चालतील तेव्हा खऱ्या अर्थाचं शिवस्वराज्य येईल. आणि ती भूमिका देण्याचं काम आपल्या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या या सगळ्या मंडळीने केलं. याचा आभार मानतो. जाता जाता एक तुमच्याजवळ मागतो महाराज. आमच्याजवळ भरपूर आहे, मागणं एवढंच आहे. यावर्षी उत्सव केला ना असा काकासाहेब, कुठल्या बी कीर्तनकाराला ठेवा पण असाच उत्सव मलाच बोलवा असं काही नाही. कुणालाही बोलवा, मला बोलवलं तरी बी हरकत नाही, पण कुणालाही बोलवा, पण हा उत्सव असाच राहायला पाहिजे दादा. एवढं एक मागणं तुमच्याजवळ. तरुण पिढींना सांगेन, एक काम करा, व्यसनमुक्त राहा. ज्या मायबापांनी जन्माला घातलं त्या आईबापाला सांभाळा. आणि दुसऱ्याची स्त्री म्हणजे आपली आई आहे, आपली बहीण आहे, एवढा विचार तुमच्या मनात राहिला तर 365 दिवस तुम्ही शिवजयंती सोहळा साजरा केल्यासारखं पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडेल. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण देतो. ज्ञानेश्वर नाही भीडभाड तुका म्हणे सण थोर, हेची आम्हा करणे का मी वाटाविना. चालू कशा वेळेला
धामा हरे धन्य छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन